हिंदुस्थानाचा आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आज उत्साहामध्ये जयंती साजरी केली जाते। ते महात्मा ज्योतिबा फुले, संत रोहिदास, अहिल्याबाई होळकर, एकलव्यांना स्मरून आजच्या या महायुतीच्या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन, जळगाव जिल्ह्याचे शिवसेना संपर्क प्रमुख आदरणीय संजय सावंत साहेब, नामदार उज्ज्वलाताई पाटील, आमदार किशोरप्पा पाटील, आदरणीय गुलाबरावजी वाघ, उद्याचे होणारे भावी खासदार उन्मेष दादा पाटील, आरपीआयचे सन्मान्य जिल्हाध्यक्ष उपजिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, नगराध्यक्ष सुनीलभाई गोहिल, सगळ्यांचं नाव घेण्याची इच्छा आहे, पण कमी ओव्हरमध्ये जास्त रन काढायचे असल्यामुळे सन्मान्य व्यासपीठ, समोर बसलेल्या सगळ्या माझ्या शिवसेना, भाजपा, आरपीआय, शेतकरी संघटना, सदाभाऊ खोत यांची पार्टी आणि समोर बसलेले सगळे माझे बंधू भगिनी, पत्रकार मित्रांनो, कालपासून जवळपास चौथा मेळावा या ठिकाणी होतोय। पाचोऱ्याचा मेळावा उशिरा होण्याचं कारण की आमचे सगळ्यांचे नेते कैलासवासी आरो तात्या यांचं दुःखद निधन झाल्यामुळं हा मेळावा उशिरा झालाय। त्यातल्या त्यात या तालुक्यामध्ये काही शिवसेना, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये जे मतभेद होते ते मतभेद संपवावे आणि आपण आपसामध्ये न लढता एकत्रितपणाने भाजपा शिवसेना युतीचा खासदार निवडून आणावा, याच्याकरता काल नामदार गिरीश भाऊ महाजन, आमचे संपर्क प्रमुख गुलाबरावजी वाघ, किशोरप्पा यांची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनाही बोलवण्यात आलं आणि ज्या काही मागच्या काळामध्ये घडलेल्या घटना आहेत त्या आता मिटून पुढे आपण कामाला लागावं अशा पद्धतीचा त्या ठिकाणी ठराव केला गेला आणि आज कामाला आम्ही सुरुवात केलेली आहे। हे सगळीकडे सुरू आहे। जिथे शिवसेनेचा खासदार आहे तिथेही ह्या तक्रारी आहे, जिथे भाजपचा खासदार आहे तिथे ह्या तक्रारी आहे, जिथे शिवसेनेचा आमदार आहे तिथे तक्रारी आहे, जिथे भाजपचा आमदार आहे तिथे तक्रारी आहे। पण इथं तक्रारीचं फार मोठं प्रमाण होतं भाऊ, जरूर काही आपण काँग्रेस राष्ट्रवादीशीच लढतोय की काय अशा पद्धतीची भानगडी आपसामध्ये होत होत्या आणि ते जे आपण मिटवण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी आपल्या दोघांचेही, किशोरप्पांचेही, सावंत साहेबांचे, तुमचेही आभार मानतो। कारण की आपलंच काठीण, आपलंच डोकं असं जर होत असेल तर मला वाटतं समोरच्याला फावतं आणि आपल्या या दोनच पार्ट्या अशा आहेत की या पक्षातला माणूस त्या पक्षात जातो। आता शिंदे कंपनी पहिले आमच्या बरोबर होती, तुमच्या बरोबर गेली, हे असंच राहतं। ते कदाचित आणखी पुन्हा आमच्यामध्ये येऊन जा, काय सांगता येते रे, कोणी कोणाचं काय असं काय प्रॅक्टिकल असते काय? आपलं लव्ह मॅरेज आहे। प्रॉब्लेम असा आहे की विचार एकत्र असल्यामुळे काँग्रेसवाला राष्ट्रवादीवाल्याकडे जाईल, राष्ट्रवादीवाला जास्त करून काँग्रेसला पसंत करेल, पण शिवसेनावाला भाजपकडे जाईल, भाजपवाला शिवसेनेकडे जाईल। का? आपली नाड हिंदुत्व आहे। हरा है अल्लाह का भगवा है, भगवान का सफेद है ईसाई का, उसमें बना है तिरंगा हिंदुस्तान का। का मला भाजपवाल्यांनी त्रास दिला नाहीये?
अरे माझी आई वारण्याच्या पहिले तुम्ही मला जेलमध्ये टाकलं. तो माझा व्यक्तिगत वाद आहे, पण इथं मला नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान पाहायचंय, कारण की हा देशाचा विषय आहे. माझा वाद मी मिटवून घेईन. माझी चूक असेल तर मी 2 पावलं मागे चालला जाईल. क्षमस्व वीरस्य भूषणम. क्षमा हे करणं हे वीराचं भूषण असते. आणि राजकारणी माणसाने सुद्धा क्षमा करण्याची कायमस्वरूपी मानसिकता ठेवली पाहिजे. आणि जो मोठा असतो त्याने लहानाला सांभाळून घेतलं पाहिजे, आणि जो लहान असतो त्यानेही मोठ्याचं ऐकलं पाहिजे. त्यामुळं आपलं लफडं जसं आहे तसंच ठेवा. अरे मधुकर काटेला सभापती करणारा आप्पा तूच. कसा तुटला याचा अभ्यास तू कर, आणि तो लांब पासून जवळ कसा येईल याचा प्रयत्न कर. मधुकरलाही सांगेल की जसं तात्यांशी तू प्रेम केलं तसं आप्पाशी प्रेम कर. अरे आपण घासून घासून मेलो रे. या काँग्रेसवाल्यांनी एवढं ठोकलंय आपल्याला. जेमतेम 5 वर्ष झाली सत्ता येऊन. आपसात लढाल मराल, हवालदार बी ऐकणार नाही तुमचं. काही का असे ना, आज आपलं सरकार आहे. लगा फोन. हा की नाही रुबा भाऊचा? हा हे कशामुळे होऊ शकते? कशामुळे होऊ शकतं? 35 वर्ष झाले मंत्री होण्याकरता मला. गिरीश भाऊंना 30-25 वर्ष आमदार व्हावं लागलं. विरोधी पक्षात मोर्चे काढा, आंदोलन करा, काट्या खा, गणपती आली, दुर्गा आली, काय करणार? आता काँग्रेसवाल्याचा त्रास मिटला ना, भाजप शिवसेनेचा सुरू झाला. हे कोणता गणित आहे? त्यामुळे दोघांच्याही चुका असतील. मी काय म्हणत नाही की टाळी एका हाताने वाजती. काल तर भाजपमध्ये प्रेम झालं, तिथे बी गिरीश भाऊला एरंडोली करावी लागली. म्हणजे असा कार्यक्रम आहे. तर कुठे कुठे एरंडोली करता भाऊ समजावं लागेल. वहिनीलाच चिंगावं लागेल मला. सांगायचा अर्थ असा आहे की आज आम्हाला उर्वेश दादा उमेदवार हे मान्यच नाही. या देशामध्ये जेवढे 500च्या वर उमेदवार आपले उभे आहेत, ते भाजपचे असू दे, शिवसेनेचे असू दे, कोणी असू दे, नरेंद्र मोदी साहेब आमचे उमेदवार आहेत. आम्हाला त्यांना मतदान करायचं आहे. त्यामुळं आपण सगळेजण कुठल्या काळातले लोक आहेत? इथे कितीक लोक आहेत जुने बसलेले, शिवसेनेचे, भाजपचे असतील. अशोक मिसाळ नावाचे भाऊ इथे आमदारकीला उमेदवार राहायचे, तुम्ही पाहिलंय. ट्रक ड्रायव्हर माणूस सुद्धा 4000 मतांनी पडलेला हा तालुका होता. हिंदुत्वाच्या नारा करता घर की रोटी खाएंगे, अशोकराव को लाएंगे म्हणणारा हा तालुका आहे. या तालुक्यामध्ये पहिल्यापासून हिंदुत्वाला रुजलेला आहे. हिंदुत्व म्हणजे मुसलमानाच्या विरोधातला हा विषय नाही आहे. अरे मुसलमानांना काय दिलं काँग्रेसनी? भंगार बेचो, बुडी के बाल बेचो, केले बेचो, काय दिलंय ना? जसं बिर्याणी बनवताना तेजपान, सेजपान, फत्तरपूर, बाजा, इलायची, लवंग टाकली जाते, आणि बिर्याणी तयार झाली की तेजपान बाहर, सेजपान बाहर, फत्तरपूर बाहर, और बिर्याणी पेट में. त्याच्यामुळं जे विकासाची कामं आम्ही सुरू केलेली आहे ती धर्म पाहून केलेली नाही. कि मुसलमानाला घरकुल पाहिजे, देना नहीं, ये मुसलमान है, छोड़ दो इसको, असं झालं. कंट्रोल दुकान पे जाना है, रेशन लेना है, मुसलमान है, 20 रुपए ज्यादा लगाओ. कुठली योजना आली, निर्मला गॅसची योजना आली, मुसलमानाला सोडून द्या. आरोग्यम नावाची योजना आली, 5 लाख रुपयाचा तुम्हाला विमा दिला, मुसलमानाला सोडून द्या. सिमेंटचे रोड बनता है, मुसलमान की गाडी है, खड्डे में जाने दो. असं कधी झालंय? अरे सगळ्या सुविधा तुम्हाला इकडे दिल्या जात आहे, सगळं आपलं जात आहे. आम्ही मुसलमानांच्या विरोधात नाही आहे. जो इथं राहत असेल आणि पाकिस्तान जिंदाबाद म्हणत असेल त्याच्या विरोधात आम्ही आहोत.
सलीमने कोंबडी पाळली आणि ती कलीमच्या घरात जाऊन अंडे द्यायची. सलीमला आला राग, साला मैं रोज इसको खिलाता हूं पिलाता हूं लेकिन बाजू में जाके बोले शाम को अंडा देती है. यानी एका जानकार मुसलमानाला विचारा कि भाई साहब मैं रोज ये मुर्गी को अंडा मुर्गी दाना खिलाता हूं लेकिन बाजू के घर में जाके अंडा देती है. बोले क्या करू? बोले करो बिस्मिल्ला. मग आमचं म्हणणं तेच आहे, जो या देशामध्ये खात असेल, या देशामध्ये पीत असेल आणि पाकिस्तान जिंदाबाद म्हणत असेल त्याचा आम्ही बिस्मिल्ला केल्याशिवाय राहणार नाही. ही आमची गडबड आहे. पंतप्रधान कोण निवडायचा आहे हे डोकं चालून निवडवत आहे आपण. एका नगरपालिकेची निवडणूक नाही आहे गटर वॉटर मीटरची. ही निवडणूक आहे आमदारकीची नाही आहे. ही निवडणूक देशाला सक्षम कोण ठेवू शकते, देशाला वरच्या स्थानावर कोण नेऊ शकते. तिकडे समोर 56 पार्टी असलेला एक लोक उभे आहेत आणि इकडे 56 इंचीवाला उभा आहे. एखादा माणूस उभा करा, पाय काँग्रेसचे, कंबर मायावतीचं, छाती मुलायम सिंगची, हात चंद्राबाबू नायडूचे आणि डोकं फारुख अब्दुल्लाचं. कसं काय झालं? कसं काय झालं? आमचा टॉप टू बॉटम एक नरेंद्र मोदी जिंदाबाद. आपल्याला कसा पंतप्रधान पाहिजे? आपल्याला असा पंतप्रधान पाहिजे की ज्याने म्हटलं की जर आमचं सरकार आलं तर देशद्रोही नावाचा जो कायदा अंमलात आलाय तो आम्ही रद्द करून टाकू. की आम्हाला असा पंतप्रधान पाहिजे की तुम्ही आमच्या 42 सैनिकाला मारलं अरे तुमच्या घरामध्ये घुसून आम्ही 350 अतिरेक्यांना लंबा घातला, असा पंतप्रधान पाहिजे. पहिले आपला देश महत्वाचा आहे आणि जो या देशामध्ये राहील त्या देशाने भारत जिंदाबाद म्हटलं पाहिजे, वंदे मातरम म्हटलं पाहिजे. याप्रमाणे तो वारिस पठाण बोलला होता विधानसभेत कि मैं वंदे मातरम म्हणणार नाही. त्याला जागेवर सांगितलं होतं कुत्ते इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा. अरे म्हणून तुमचं आपलं काही झालं असेल ते सोडा. अरे उर्मेश दादा, खासदारकी आटपल्यानंतर पण युती ठेवा. तुमचं काय असते, तुमचं झालं मायाला आम्ही मेले. मागच्या वेळेस जहा नाही पाणी वहा खाय का गन्ना, चले आओ एटी नाना काना काना, हे फिरले झाले आम्ही बावरे सारखे, मेंटल सारखे फिरले. तुम्ही किती लीड दिला अप्पा? 70,000. मी 1 लाखचं दिलं होतं. लोम्यानं तुटलं भाऊ. जो घूम रहे थे गली गली वो तो मेरे पिछवाड़े मिली. अशा प्रकारचं चित्र निर्माण झालं की आम्ही ज्याच्या करता फिरलो तेच येतील ना माझ्या विरुद्ध. कारण की पक्षाचा आदेश आहे, त्यांचा जीव गुतत होता माझ्या. पण करणार काय, युती तुटली. आम्ही आलो 63, तुम्ही आले 122. आणि जे राष्ट्रवादीवाले म्हणतात की शिवसेनावाले म्हणले फरफटत चालले, उद्धव साहेबांना म्हणले बाळासाहेबांसारखं जमत नाही. राष्ट्रवादीवाल्याला सवाल आहे, अरे चोट्या हो तुम्ही मला माझं उत्तर द्या पहिलं. जेव्हा विधानसभेची मतमोजणी सुरू होती तेव्हा बिनशर्त आम्ही बाहेरून पाठिंबा देऊ हे वाक्य कोणी कोणास म्हटले? शरद पवारने IBL चॅनलला म्हटले. अरे म्हणजे तुम्ही साले उलटा चोर कोतवाल कुदाटे. आमचं लफडं तर 25 वर्षापासून होतं, तुम्ही मध्ये कुठून आले? नंतर भाजपवाल्याच्या लक्षात आलं की आपलं जुनच घर बरं आहे. मग म्हणले आय लव्ह यू, एक पप्पी दे दे मुझे. आणि मग तो कार्यक्रम सुरू झाला. त्यामुळे आपण एकत्र आहे. 15 वर्ष त्यांचं सरकार होतं. 15 वर्ष. 15 वर्षामध्ये सलग 5 वर्ष राहिलेला मुख्यमंत्री मला दाखवा. तर या राज्यामध्ये सलग 5 वर्ष मुख्यमंत्री राहण्याचा सन्मान जर कोणी मिळवला असेल
तर आमचे युतीचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब. म्हणजे देशात आणि राज्यात भले आमचं किती फाटलं असो, उद्धव साहेब काही बोलले असतील, देवेंद्र फडणवीस साहेब बोलले असतील, मी त्यांच्या लेवलचा नाही, मी तो बोलत नाही. माझा माल गुलाबराव देवकर ते माझ्या मतदारसंघातले निष्कलंकित माणूस, 1 रुपया न खाणारा माणूस, 11 महिन्याचे पगार दिलेले नाही इंजिनिअरिंग कॉलेजचे अजून. आता ते मला त्यांच्यावर व्यक्तिगत बोलायचं नाही, कारण की ते वर्षभर तर ते तीर्थयात्रेलाच होते, त्यांचा काही विषयच नाही आहे. फार निष्कलंकित माणूस आहे. वर्षभर ते देवाच्या चरणीच होते ना, जेलमध्येच होते ते, तिथं अर्थ करत होते ते तिथं. मी निष्कलंकित आहे. अरे 1 वर्ष राहिला ना माझ्या बापा. तर ठीक आहे, आम्हाला त्याच्या व्यक्तिगत जीवनावर जायचं नाही आणि विरोधकावर बोलायचं नाही. यांची पार्टी म्हणजे फुटलेल्यांची टोळी आहे. ऑलरेडी कुपोषित बालकं आम्ही तयार करतो आणि ते गुबगुबीत झाले का ये सोन्या ये मांडीवर ये, ते यांना पोरं होत नाही, दुसऱ्याची झालेली पावत नाही, अशी यांची औलाद आहे. त्यामुळे गुलाबराव देवकर प्रॉपर आमचंच प्रोटेक्शन होतं. अर्धे दिवस आमच्या शिवसेनेत पण राहिलं ते. म्हणजे हे काही असं काही विषय नाही आहे की हे काय आमच्यावर टीका करू शकतील, पण आम्ही त्यांच्यावर करू शकतो. याचं कारण 35 वर्ष एकच भगवा, एकच झेंडा, एकच नेता, एकच मैदान, शिवतीर्थ हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, हे आम्ही बोलू शकतो. याचं मूळ कारण एकच झेंडा आहे. 35 वर्षात भरपूर झटके खाल्ले. नारायण राणे गेले, झटका खाल्ला. भुजबळ गेले, झटका खाल्ला. राज ठाकरे गेला, झटका खाल्ला. वही के वही खड़े हैं. कतलियां कहीं सांप बदल लेते हैं, पुण्य के आड़ में पाप बदल लेते हैं, मतलब के लिए कई लोग अपने बाप बदल लेते हैं. त्यांना आम्ही दाखवून दिलं. त्यामुळे उन्मेष दादा चिंता करण्याची गरज नाही. 240 तास फक्त तुमच्या निवडणुकीला बाकी आहे. मी तास तास मोजतोय तुमच्याकरता. त्याचं कारण आता उन्मेष दादा उमेदवार नाही, तुम्ही आपण सगळेजण उमेदवार आहे. आणि गिरीश भाऊ आपण निश्चिंत राहा, कारण की आपल्याकडे सुद्धा 8 लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिलेली आहे. आमच्या परीने आम्ही जेवढी मेहनत करता येईल, जेवढी जास्तीत जास्त मताधिक्य देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करू. शिवसेना भाजपच्या कार्यकर्त्यांना पुन्हा मी हात जोडून विनंती करतो, ही निवडणूक आटोपल्यानंतर सुद्धा आपलं प्रेम असंच ठेवा. आपसात लढाया करू नका. सत्ता येऊ द्या, मग करू आपण काय भानगड करायची आहे. पण पहिले लोकसभेची येऊ द्या, आमची बी येऊ द्या, नाही तर लोकसभेची येऊ द्या ना आम्हाला सोडून द्याल, असा धंदा करू नका. लोकसभेची येऊ द्या, विधानसभेची येऊ द्या, पुन्हा मारामाऱ्या करूया, पुन्हा गिरीश भाऊ संकट मोचन येऊन आपली एरंडोली करणारच आहे. त्यामुळं आई जगदंबा आपल्याला उदंड आयुष्य देव, बलदंड शक्ती देव, राष्ट्रवादीचा सत्यानाश हो. जय हिंद, जय महाराष्ट्र.